आज बनवतोय आपण झटपट होणारा नाश्ता, तेही मटारपासून. एकदम टेस्टी नाश्ता रेसिपी आहे. मटार बन डोसा बनवायला खूप सोपी आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात हा नाश्ता बनवून तयार होतो. तर आता हिवाळ्याच्या सीझनमध्ये खूप सारा हिरवा ताजा फ्रेश मटार येतो. त्यापासून आपण अनेक वेगवेगळे नाश्त्याच्या रेसिपी बनवू शकतो. मटार कटलेट, मटारचे पराठे, बन डोसा, आणखीन बरेच अशा सोप्या-सोप्या रेसिपी आपल्या चॅनलवर सुद्धा अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही नक्की पाहू शकता ॲक्टिव्ह पूजा सर्च करून. तर आज बनवलेला आहे आपण मटारचा बन डोसा. कसा बनवायचा ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर एक लाईक नक्की करा. एकदम भारी आहे बनवायला आणि एकदम कलरसुद्धा याचा नॅचरल आहे मटरपासून. असा हा कलर झालेला आहे. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हीसुद्धा असे मटारपासून अनेक नाश्त्याचे पदार्थ बनवा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला 1 वाटी ताजा फ्रेश हिरवा वाटाणा लागणार आहे, म्हणजेच मटार लागणार आहे. आता याच्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या तोडून टाकूया. तुम्हाला जास्त तिखट बनवायचं असेल तर 4 मिरच्या टाकल्या तरी चालेल. 4 लसूणच्या पाकळ्या टाकून घेऊया आणि हे पाणी न टाकता असंच आपण अगोदर मिक्सरवरती बारीक करून घेऊया. थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आहे. तर हे पहा, असं अगोदर आपण हे बारीक केलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे. तर जेवढा मटार घेतला आहे तेवढाच मी ते रवा वापरलेला आहे. आता याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घेऊया आणि लागेल तसं पाणी टाकून हे मिश्रण बारीक एकदम वाटून घेऊया. तर जसं डोश्याचं वगैरे मिश्रण असतं ना, सेम तसंच आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचे. तर चमच्याने अगोदर मिक्स करून घेऊया आणि आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकूया. एकदम बारीक करतानाच पाणी टाकू नका, लागेल तसं पाणी टाकायचे. नंतर वाटलंच आपल्याला मिश्रण घट्ट आहे तर परत पाणी टाकू शकतो. पण जेव्हा बारीक करणार आहे त्यावेळेस खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे. तर हे मिश्रण सर्व एकदम बारीक होत नव्हतं, त्यामुळे मी थोडंसं मिश्रण वाटीमध्ये काढून ठेवलं आणि अगोदर थोडंसंच मिश्रण बारीक करून घेतले. तर राहिलेलं सुद्धा सर्व मिश्रण आपण अशाच पद्धतीने बारीक करून घेऊया. तर हे पहा, राहिलेलं सुद्धा सर्व मिश्रण असंच आपण बारीक करून घेतले आणि मस्त असं एकदम इडली डोश्याच्या पिठासारखं हे मिश्रण तयार झाले. याच्यावर झाकण ठेवूया आणि हे मिश्रण बाजूला ठेवूया. तर आपण बन डोशामध्ये थोडंसं भाज्या टाकणार आहोत. त्यासाठी मी इथे छोटा एक कांदा, अर्धा टोमॅटो घेतलाय बिया काढून, गाजर छोटं बारीक कापून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर. तर सगळ्यात अगोदर आपण ह्या सर्व भाज्या एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तुम्ही याच्यामध्ये पनीर बारीक चिरून टाकू शकता, शिमला मिरची टाकू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त किंवा आवडीच्या टाकू शकतात. अर्धा चमचा चिली फ्लेक्स, पाव चमचा पास्ता मसाला, अगदी चिमूटभर मीठ आणि थोडासा जिरा पावडर घेतला आहे. तर इथे मी पास्ता मसाला वापरला आहे. तुम्ही पावभाजी मसाला वापरला किंवा दुसरे मसाले वापरले तरी चालेल. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि मीठ अगदी चिमूटभर टाकायचे. फक्त जेवढ्या आपण भाज्या घेतलेत त्याच्या चवीनुसार. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. तर आपल्या इथे स्टफिंग तयार झाले आणि मटारचं जे मिश्रण आपण बारीक करून ठेवलं आहे, याच्यामध्ये आपण बारीक करताना मीठ टाकलेलं नाही आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात. तर आता हे मिश्रण थोडंसं थिक वाटते, घट्ट आहे, तर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊया. तर याच्यामध्ये अर्धा चमचा इनो टाकून घेतला आहे आणि त्यावरती 2 चमचे पाणी एवढं टाकून घेतले. खूप जास्त हे मिश्रण आपल्याला पातळ करायचं नाही आहे, थोडंसं थिकच ठेवायचे. आता हे लगेचच आपण मिक्स करून घेऊया. तर इडलीचं कसं मिश्रण असतं ना, सेम तशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण असं बनवून घ्यायचं. हे पहा, अशी याची थिकनेस हवी आहे. तर परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालं आहे. इनो व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा थोडासा टाकला तरी चालेल. आता गॅसवरती एक छोटा टोप ठेवून घेतलं मी. तुमच्याकडे तडका पॅन असेल किंवा छोटी कढई असेल त्यामध्ये बनवलं तरी चालेल. तर छोट्या टोपामध्ये अगदी 1 छोटा चमचा तेल टाकून घ्यायचे आणि अर्धी पळी एवढं हे मिश्रण याच्यामध्ये टाकून घेतले. जे आपण भाज्यांचं स्टफिंग बनवून घेतले ते 1 चमचा भरून याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि वरती परत या मटारच्या मिश्रणाचं कोटिंग करून घ्यायचे. तर हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व बाजूंनी हे मटारचं मिश्रण आपल्याला स्टफिंगवरती टाकून घ्यायचे आणि याच्यावरती झाकण ठेवूया आणि एकदम कमी गॅसवरती हे आता आपण शिजवून घेऊया. तर गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, अजिबात
मीडियम किंवा मोठे ठेवायचे नाही. जेवढं कमी गॅसवरती हे शिजवून घेणार तेवढंच ते आतपर्यंत चांगला आपला बन डोसा तयार होणार आहे. अजिबात आतमध्ये हे मिश्रण ओलसर कच्चं राहणार नाही. तर हे पहा साईडने कसा ब्राऊन कलर आला पहा. तर अगोदर ना चाकूने वगैरे अशा याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला सहज ते पलटता येतं. तर माझ्याकडे सगळ्यात छोटा हा टोप होता. याच्यापेक्षा थोडे मोठे आहेत, त्यामुळे मी ह्या छोट्या टोपामध्ये बनवून घेतले. त्यामुळे काढायला थोडासा प्रॉब्लेम होत होता. तर हे पहा अशा पद्धतीने आपण काढून घेतले आणि आता दुसऱ्या साईडने सुद्धा पलटी करून छान असाच ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेऊया. साईडने थोडंसं तेल सोडून घेऊया आणि कमी गॅसवरती दुसरी साईडसुद्धा छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. आणि सगळ्यात मेन गोष्ट मटार बंडोशाची हीच आहे की तो भाजायला चांगला पाहिजे, म्हणजे शिजायला चांगला पाहिजे, तरच तो खायला एकदम भारी लागणार आहे. तर हे पहा दुसरी साईडसुद्धा मी छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घेतली आणि कलर पहा किती छान आलेला आहे. मटारचा एकदम हिरवा असा कलर आला आहे आणि भाजून घेतल्यामुळे कमी गॅसवरती एकदम छान याला खरपूस असा रंग आला आहे. तर दोन्ही साईडने अलटीपलटी करून आपण हा मटारचा बंडोसा पहिला बनवून घेतला आहे आणि जाळीसुद्धा एकदम भन्नाट पडली आहे. तर आपल्या इथे पहिला बंडोसा बनवून तयार आहे. याच्या अगोदरसुद्धा आपण बटाट्याचं मिश्रण स्टफिंग करून तसासुद्धा बंडोसा रव्यापासून बनवलेला आहे. त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे. तर पहिला आपल्या इथे बंडोसा बनवून तयार झाला आणि जाळी एक नंबर पडली आहे. असंच हे कमी गॅसवरती भाजून घ्यायचे बंडोसे. आणि तुम्हाला मी हे नक्की सांगेल की एकदम छोट्या भांड्यात बनवू नका, कारण काढून पलटी करताना थोडासा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे जरासं मीडियम असं तडका पॅन असेल किंवा छोटी कढई असेल त्यामध्ये बनवलं तरी चालेल. तर मी आता इथे दुसरा बंडोसा बनवून घेते आहे. तर त्यामध्ये सुद्धा थोडं तेल टाकलं, मिश्रण टाकून घेतलं मटारचं आणि 1-1.5 चमचा एवढं मिश्रण टाकून परत आपण हे मटारचं याच्यावरती कोटिंग करून घेऊया. आणि हे सुद्धा कमी गॅसवरती आपण बंडोसा भाजून घेऊया. तर छान ह्याला साईडने खरपूस असा रंग दिसतोय पहा. आता पलटी करून दुसरी साईडसुद्धा छान मी भाजून घेतली आहे. तर हे पहा दुसरासुद्धा आपला बंडोसा बनवून तयार झाला आहे आणि किती चांगला भाजला गेला आहे. तर असेच हे आपल्याला बंडोसे कमी गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. कोणत्याही चटणीसोबत, सॉससोबत खाऊ शकतात. मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकतात. मुलांना तर समजणारच नाही की आपण हे मटारपासून बनवलेलं आहे. तर जेवढं आतलं स्टफिंग छान बनवाल तेवढंच चमचमीत हे खायला मटारचे बंडोसे लागणार आहेत. तर मी ते सॉससोबत हे सर्व्ह केलेत. तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. तर झटपट आपल्या इथे मटारपासून बंडोसे तयार झालेत. तर आहे की नाही एकदम बनवायला साधी सोपी रेसिपी. तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आपण शॉर्ट, लाँग दोन्ही व्हिडिओ अपलोड करत असतो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. जी भाजी घरातल्यांना आवडत नाही त्या भाजीपासून असा वेगळा चमचमीत पदार्थ बनवला की सगळ्यांनाच खावासा वाटतो. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका चटपटीत असं आपल्या नाश्त्याच्या रेसिपीमध्ये. आज बनवतोय खमंग खुसखुशीत थालीपीठ. पण हे थालीपीठ आपण कशापासून बनवलं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बऱ्याच वेळेस असं होतं की कोबी बऱ्याच जणांना आवडत नाही, तर त्याचे असे थालीपीठ बनवायचे. 1 मिनिटात फस्त करतील एवढे खमंग खरपूस हे कोबीचे थालीपीठ बनतात. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोबी न खाणाऱ्यांसाठी अगदी परफेक्ट हे ऑप्शन आहे नाश्त्यासाठी. तर सगळ्यात अगोदर जेवढा शक्य होईल तेवढा कोबी बारीक चिरून घ्यायचा. त्यानंतर अर्धा चमचा जिरे, 4-5 हिरव्या मिरच्या, थोडा अद्रकचा तुकडा, 4-5 लसूण पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर घेतली आहे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व बारीक करून घ्यायचे. तर याच्यामध्ये जिरे, मिरची, लसूण जे आपण साहित्य घेतले ते आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे. कोथिंबीर मेशी तोडून टाकली, आता मिक्सरमध्ये बारीकच करायची आणि हे वाटण खूप बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचे. तर हे पहा सर्व मी इथे जाडसर असं बारीक करून घेतले. आता आपण पीठ मळून घेऊया. तर मोठ्या भांड्यामध्ये कोबी टाकून घेऊया. तर 1 वाटी कोबी घेतलं आहे. तर तुम्हाला किती थालीपीठ बनवायचे त्यानुसार कोबी घेऊ शकतात. आता यामध्ये पीठ टाकून घ्यायचे. तर 1 वाटी मी ज्वारीचे पीठ टाकून घेतले. 4 ते 5 चमचे बेसन पीठ टाकून घेतले. 3 चमचे तांदळाचे पीठ टाकूया. तर याच्यामध्ये तुम्ही
2-3 चमचे गव्हाचे पीठसुद्धा टाकू शकतात फर्स्ट टाईम बनवत असाल तर, कारण ज्वारीच्या पिठाला जास्त चिकट-चिवटपणा नसतो, त्यामुळे बाइंडिंगसाठी तुम्हाला सोपं जाईल म्हणून हे टिप्स सांगितली. ज्यांना सवय आहे त्यांना इझिली हे जमतं. आता याच्यामध्ये मिक्सरवरती आपण जे मिरचीचं वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकून घेतले. पाव चमचा ओवा चोळून टाकूया थालीपीठमध्ये. आवर्जून तुम्ही ओवा टाका, खूप छान चव लागते. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे, पाव चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा धने टाकून घेतलेत. धने पावडर किंवा जिरे पावडर वापरली तरी चालेल. थोडंसं तेल टाकून घेऊया. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. आणि तुम्हाला याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे मसाले टाकायचे असतील तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता. तेवढेच थालीपीठ आपले आणखीन चविष्ट बनणार आहेत. हे थालीपीठ बनवण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही किंवा जास्त काही तयारीसुद्धा करावी लागत नाही. आयत्या वेळेस तुम्ही लगेच हे थालीपीठ बनवू शकतात. घरात कोबी असेल तर पटकन नाश्त्यासाठी होऊन जातो. आणि हे थालीपीठ फक्त तुम्ही नाश्त्यासाठी नाही तर जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात. अगदी पोटभरीचे हे थालीपीठ बनवून जातात. यासोबत तुम्ही दही, लोणचं असं खाल्लं तरी चालेल किंवा एखादी कोणतीही चटणी बनवली तरीसुद्धा होऊन जातं. अगदी पोटभरीचं जेवण होतं किंवा पोटभरीचा नाश्ता होऊन जातो. तर इथे पाणी थोडं-थोडं टाकून हे पीठ मी मळून घेतले. तर आणखीन थोडंसं पाणी टाकते. थोडंसं हे पीठ घट्ट वाटते तर आणखीन थोडं पाणी टाकून परत मी हे ओलसर करून घेतले. तर पाहू शकतात अशा पद्धतीचे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे. तर याची थिकनेस थोडीशी पातळच ठेवायची. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे आपल्याला पोळपाटावरती व्यवस्थित हे पीठ थापून घेता येईल. तर आपल्या इथे पीठ तर मळून झाले. आता लगेच आपण थालीपीठ बनवण्यासाठी घेऊया. तवा गरम करण्यासाठी ठेवायचे. एका वाटीमध्ये किंवा अशा छोट्या टोपामध्ये पाणी घ्यायचे. रुमाल ओला करून घ्यायचा आणि पोळपाटावर टाकून घ्यायचा. त्यावरती थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा. आपण भाकरीला जेवढं पीठ घेतो तेवढं इथे मी एक उंडा पिठाचा घेतला आहे. थोडा पाण्याचा हात लावून तो उंडा ओलसर करून घ्यायचा आणि पाण्याचा हात लावून हे थालीपीठ थापून घ्यायचे. तर बोटाच्या मदतीने पाण्यात हात बुडवून बुडवून असं हे थालीपीठ पसरवत जायचे. व्यवस्थित ते पसरलं जातं. तर हे पहा अशा पद्धतीने हे थालीपीठ आपल्याला पसरवून घ्यायचे. जिकडच्या साईडला जाड वाटतं त्या साईडने हे थालीपीठ बोटाने असं पसरवत न्यायचे. हे पहा अशा पद्धतीने हे थालीपीठ आपण थापून घेतले. आता याच्यावरती आपण होल करून घेऊया. म्हणजे ज्यावेळेस आपण हे थालीपीठ भाजणार त्यावेळेस याच्यामध्ये तेल सोडायचं. म्हणजे थालीपीठ व्यवस्थित आतपर्यंत चांगलं भाजलं जातं आणि खमंग खुसखुशीत बनतं. आतमध्ये अजिबात कच्चं राहत नाही. तर आता रुमाल अलगद हाताने उचलून हे थालीपीठ टाकून घ्यायचे. तर तवा गरम झाला की त्यावरती तेल लावून घेऊया. आता तव्यावरती आपण थालीपीठ टाकून घेऊया. तर मला 2 हाताने जमत नाही त्यामुळे मी एका हाताने हे थालीपीठ टाकून घेते. तर हे पहा जो रुमालाचा खालचा भाग सुटलेला आहे तो दुसऱ्या हाताने पकडून हातापाशी असा गोळा करून घ्यायचा आणि अलगद हाताने रुमाल बाजूला काढायचा. म्हणजे व्यवस्थित थालीपीठ तव्यामध्ये टाकता येतं आणि रुमालसुद्धा गॅसला लागत नाही. तर थालीपीठ टाकताना व्यवस्थित काळजी घेऊन हे थालीपीठ तव्यामध्ये टाकून घ्यायचं. ज्यावेळेस आपण थालीपीठ तव्यामध्ये टाकून घेणार त्यावेळेस गॅस कमी करायचा आणि मगच थालीपीठ तव्यामध्ये टाकून घ्यायचे. थालीपीठ तव्यात टाकून झालं की त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरती हे थालीपीठ खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर एक साईड चांगली भाजली की पलटी करून घ्यायचं. दुसऱ्या साईडला सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडने खमंग खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ अलटी-पलटी करून भाजून घ्यायचं. आणि हे थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. खूप मोठी करायची नाही. मिडियम गॅसवर जेवढं हे थालीपीठ भाजणार तेवढंच आतपर्यंत चांगलं भाजलं जाणार आहे आणि खमंग खरपूस असं होणार आहे. तर हे पहा अशा पद्धतीचे हे थालीपीठ आपण दोन्ही साईडने चांगलं भाजून घेतले. तर पहिलं थालीपीठ आपल्या इथे बनवून तयार झाले आणि खूप छान कलर आलेला आहे. खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेतले. तर एकदम मस्त असं आपलं पहिलं थालीपीठ बनवून तयार झाले. तर दुसरं थालीपीठसुद्धा सेम अशाच पद्धतीने मी बनवून घेतले आणि तव्यावर ते टाकून घेऊया. आता आपण जे थालीपीठला होल करून घेतले त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि हे सुद्धा थालीपीठ दोन्ही साईडनी खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. थालीपीठ पलटी करण्याच्या अगोदर थोडंसं वरून तेल लावायचं आणि मगच पलटी करायचं. म्हणजे जसजसं ते भाजलं जाणार तसतसं ते एकदम खमंग खरपूस होणारे रंगही छान येतो आणि खमंग भाजलं जातं. तर आता हे थालीपीठसुद्धा अलटी-पलटी करून आपण छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. बाकीचे राहिलेले थालीपीठसुद्धा सेम मी अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे.
तर याच्या अगोदरसुद्धा भरपूर अशा वेगवेगळ्या थालीपीठच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. मेथीचे थालीपीठ आहेत, मिक्स पिठांचे आहेत, बाजरीच्या पिठाचं आहे, भरपूर सारे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ आहेत, थालीपीठच्या रेसिपी आहेत. तुम्ही आणखीनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या रेसिपी पाहता येतील. तर हे पहा, किती छान खमंग असं आपलं हे थालीपीठ दोन्ही साईडनी भाजून घेतले. तर आता मी एवढे थालीपीठ बनवून घेतलेत. तर बाकीचे राहिलेसुद्धा सेम अशाच पद्धतीने ते थालीपीठ बनवून घेणार आहे. तर याच्यासोबत गोड दही खूप छान लागतं मला आणि माझ्या मुलाला गोड दह्यासोबत हे थालीपीठ खूप जास्त आवडतं. एकदम भारी कॉम्बिनेशन आहे दही आणि थालीपीठचं. तर नक्कीच तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा. तर फक्त दह्यामध्ये साखर टाकून मिक्स करायचं आणि हे थालीपीठ खायचं. वाह! एकच नंबर लागतं. तर अशा पद्धतीने कोबीच्या थालीपीठची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि अशाच घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. त्यामुळे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहणार आहेत. तर आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.